नमस्कार, मी आहे सिद्धी. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा विषयावरती ज्याबद्दल बोलायचं ते सगळ्यांनाच असतं, मात्र बोलत कोणीच नाही. का? कारण बोलताना काय प्रश्नांची उत्तरं द्यावी, कसं सांगावं, लहान मुलं ती गोष्ट समजून घेतील की नाही, त्यांचा दृष्टिकोन काय असेल बरं, ह्या सगळ्या प्रश्नांनी आपल्याला असं वाटतं की ह्या विषयावर न बोललेलंच बरं. त्याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत, ते म्हणजे सेक्स एज्युकेशन. तर लहान मुलांना सेक्स एज्युकेशन कसं द्यायचं आणि खूप सारे प्रश्न. चला तर मग सुरुवात करू. सगळ्यात पहिला प्रश्न, लहान मुलांना सेक्स एज्युकेशन कधीपासून दिलं पाहिजे? कधीपासून दिलं पाहिजे? जन्मतः? हा. कसं काय? त्यांना समजेल का? हे बघा, आपण जी काही कृती करतो त्या कृतीतून आपल्या मुलांना खूप काही गोष्टी समजतात. आपल्या कृतीतून, आपल्या भावनांतून आपल्या मुलांना खूप साऱ्या गोष्टी समजतात. त्यांना समजतं की हे काहीतरी वेगळं आहे. खूप वेळा असं होतं की लहान बाळ नुसतंच आपलं शरीर एक्सप्लोअर करत असतं. म्हणजे आपले केस कुठे आहेत, आपले हात कुठे आहेत, आपले पाय कुठे आहेत. खूप वेळा लहान बाळाचं अंगठा चोखताना आपल्याला दिसतं. आपण ते हसून टाळून टाकतो. पण तेच बाळ ज्या वेळेला त्याचं पीनसला हात लावतं, सूच्या जागी हात लावतं, ओढतं, त्यावेळेला आपण त्याच्या हातावर एक हलकसं मारतो आणि म्हणतो की ह्याला हात लावतो, हे घाण आहे, ह्याने तुला ताप येईल, किंवा हे चांगलं नसतं. मग त्यामुळे लहान मुलांना समजतं की हे काही खास आहे. तर आपल्याला असं न करता जे काही लहान बाळ करत आहे त्यांना करू द्या. लहान आहे, त्यांना त्याबद्दल काहीच माहीत नाही. खूप वेळा असं होतं की आपण आपल्या मुलांना त्यांचे पूर्ण बॉडी पार्ट्सबद्दल सांगतो, पण खूप वेळा आपण आपल्या मुलांना असं सांगतो ही सूची जागा आहे, ही शीची जागा आहे, हे पिपीची जागा आहे, किंवा हे नुनू आहे, असं काही वेगळे नावं आपण देतो. नावं आपण आपल्या मुलांना देतो. असे काही वेगळे नावं आपण त्या जागेला देतो. तर आपण काय करतो, ते अवयव काय करत आहे त्यानुसार आपण त्याला नाव देतो. तर असं न करता त्या अवयवाचं जे काही नाव आहे ते आपण आपल्या मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा लहान मुलांना ही गोष्ट समजते की हे अवयव काही खास आहे. खूप वेळा मुलांना असं बोलताना सुद्धा तुम्ही ऐकाल की हे माझं मेन पार्ट आहे. तर लहान मुलांना काय सांगायचं, कसं सांगायचं? तर लहान मुलांना जन्मतः जसं तुम्ही तुमच्या बाळाला पूर्ण बॉडी पार्ट्स सांगता, हे डोळे आहेत, हे कान आहे, हात आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला जर ह्याला तू प्रायव्हेट पार्ट्स असंही म्हणू शकतेस आणि ही तुझं आहे, साध्या सोप्या भाषेत ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टीची ओळख करून देता त्यावेळेला खूप सारे प्रश्न सोपे होऊन जातात. मग हे कसं सांगायचं? जर पालक म्हणून, आई म्हणून जर हे आपल्याला माहीत असेल तर आपण आपल्या मुलांना नक्कीच सांगू शकतो. आपल्या मुलांना कसं सांगायचं बरं? सोपं आहे. जसं आपण आपल्या मुलांना पूर्ण अवयवांची ओळख करून देतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. जर तुमचा मुलगा असेल तर तुम्ही सांगू शकता की हे पीनस आहे, मुलगी आहे तर तुम्ही सांगू शकता ह्याला बलवा म्हणतात आणि ह्याला प्रायव्हेट पार्ट असंही म्हटलं जातं. तर बाळांना ह्याबद्दल काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सेक्शुअल थॉट्स सुद्धा येत नाहीत. ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहे की त्याचा काय वापर होतो किंवा काय, त्यामुळे सेक्शुअली थॉट जे काही येतात ते आपल्या मनात येतात. त्यामुळे कदाचित आपण लाजतो किंवा ह्या गोष्टीबद्दल बोलत नाही. साधी सिंपल गोष्ट आहे, बोलल्याशिवाय आपल्याला येणार सुद्धा नाही. समजा आपल्या घरामध्ये एखादं लहान बाळ आहे, मुलगा किंवा मुलगी, आणि त्याचं मोठं भावंड आहे, तर ते जर आपण आपल्या बाळाची नॅपी किंवा कपडे चेंज करत असेल तिथे आलं तर अशा वेळी काय करायचं? त्या बाळाला तिथून घालवायचं, म्हणजे तिथून दूर करायचं का मग त्याला बघू द्यायचं? काय करायचं? तर जर आपल्या घरामध्ये एखादा लहान मुलगा मुलगी आहे, म्हणजे एक मुलगा आहे एक मुलगी आहे, तर ठीक आहे, पण त्याला बघू द्या, त्याला शिकू द्या. काय करायचं? लहान बाळ काय करतं? फक्त एकदा बघणार, ठीक आहे हे त्या बाळाचं शरीर आहे आणि तिथून निघून जाणार. पण जर आपल्या घरामध्ये लहान बाळ नाही आहे तर दुसरीकडे जाऊन त्या बाळाचे कपडे काढून तर तुम्ही तुमच्या बाळाला दाखवू शकत नाही ना.
मग अशा वेळी काय करायचं, तर खूप छानशी पुस्तकं भेटतात आता, तर सध्या ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या बाळांना पूर्ण शरीराबरोबरच बाळाचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याची ओळख तुम्ही करून देऊ शकता. त्यावेळेला आपण त्या भावनाला तिथून दूर करू, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी येणार, प्रश्न येणार की माझ्या मम्माने मला का तिथून दूर केलं, काय आहे तिथे. त्यांना ते बघायचं असणार, त्यांच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण होणार की मला ते बघायचंच आहे, काय आहे ते. मग अशा वेळी आपण काय करायचं की ठीक आहे, ते तिथे उभे आहे ना, आपण आपल्या बाळाचे कपडे चेंज करायचे, त्यांना बघू द्या, त्यांना सुद्धा समजू द्या की ते काय आहे, कसं दिसतं ते बॉडी पार्ट्स. खूप वेळा असं होतं की एक वय असतं, त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपलं बॉडी पार्ट्स, आपल्या शरीराचं सुद्धा, आपल्या शरीराचे अवयव कसे दिसतात, काय नेमकं आहे. खूप वेळा म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर खूप वेळा असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी खूप लपवून ठेवायच्या. चक्क मुलगी म्हणून आम्हाला सुद्धा असं माहीत नव्हतं की आमचं बॉडी पार्ट कसं दिसतं नेमकं, त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला जिज्ञासा असायची. मग असं दिसतं का, ठीक आहे. मग त्यामुळे लहान मुलांना ही क्युरिओसिटी असते, ही जिज्ञासा असते, त्यांना एकदा बघू द्या. जर लहान बाळ नाही आहे तर तुम्ही तुमच्या बाळांना खूप छान पुस्तकं भेटतात, त्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. खूप छान व्हिडिओज आहेत आता ॲनिमेटेड, ज्यामध्ये लहान मुलांचे पूर्ण शरीराचे अवयव आहेत, की ह्याला डोळे म्हणतात, ह्याला कान म्हणतात, ॲनिमेटेड आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला दाखवू शकता की हा बाबा हे ऑर्गन्स आहेत, हे मेल ऑर्गन्स आहेत, हे मेल ऑर्गन्स आहेत, हे गर्ल्स ऑर्गन्स आहेत. जर बाळाला त्या गोष्टीबद्दल समजलं तर त्यात वेगळं वाईट वाटण्यासारखं असं काही नाही आहे. ते एकदा बघणार आणि त्यांची क्युरिओसिटी जी आहे ती संपून जाणार आणि विषय त्यांचा तिथल्या तिथे संपून जाईल. आपण किती आपल्या मुलांना सकारात्मक गोष्टीने त्या गोष्टी समजवतोय, सांगतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की त्यांच्या क्युरिओसिटी जी आहे ती अजून वाढवू. लपवाछपवी केल्याच्यानंतर जी क्युरिओसिटी जी आहे मुलांमध्ये ती अजून वाढते आणि मग त्यांचे प्रश्न त्यांना शोधण्यासाठी ते त्यांचे मार्ग शोधतात. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की आपण सकारात्मक दृष्ट्या आपल्या मुलांना ते समजवलं पाहिजे. एकदा त्यांनी बघितलं, त्यांची जिज्ञासा संपली, तर मग त्यांच्यासाठी तो विषय तिथे समजून जातो. टीव्ही आपण बघत आहोत, सगळी फॅमिली बसून टीव्ही बघत आहे आणि एखादा किसिंग सीन आला तर काय करायचं, चॅनल चेंज करायचं का मग त्या लहान मुलांना बघू द्यायचं. खूप वेळा अशा वेळी लक्षात ठेवा, आपली बाळं आपली भावना जी आहे ती बघतात की मोठी लोक कसे रिॲक्ट करतायत, काय रिॲक्ट करतायत, त्यानुसारच लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा भावना निर्माण होत असतात. त्यामुळे असे जर काही सीन आले तर तुम्ही लहान मुलांना बघू द्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या भावनांमध्ये कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. ना तुम्हाला जास्त राग आला पाहिजे, ना तुम्हाला ऑकवर्ड वाटलं पाहिजे. नॉर्मलाइज जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं नॉर्मलाइज करा. कारण की जर तुम्ही तुमच्या भावना तुमच्या बाळाला दाखवतात तर ऑफकोर्स त्याच्या पण मनात भावना निर्माण होतात. तर तो जो सीन आहे तो निघून गेला, काही वेळानंतर तुम्ही तुमच्या बाळाशी खूप छान कन्व्हर्सेशन करू शकता की हे जे आपण बघितलं ते इंडियामध्ये 18 वर्षाच्या नंतर अलाउड आहे. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या बाळाला लॉ सांगितलं, त्याच्यानंतर तुमच्या बाळाला सांगू शकता की होठ हे तुझे प्रायव्हेट पार्ट आहे, मग तुझ्या होठावर जर कोणी किस केलं तर तुला चालेल का. ऑफकोर्स बाळा म्हणेल की हां, मला नाही चालणार. जर तुझ्या आई वडिलांनी तुला किस केलं तर तुला चालेल का. आई वडील हे तुझे आपले आहेत, मग जर दुसरं कोणी तुला किस केलं तर चालणार नाही, तर तूही दुसऱ्या कोणाला किस करू शकत नाही किंवा किस करताना परवानगी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्यांसाठी आहेत, लहान बाळांसाठी नाही आहेत, असं तुम्ही तुमच्या बाळाला समजवू शकता. म्हणजेच काय की हे मोठ्यांसाठी आहे आणि हे लहान मुलांसाठी नसतं. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हेच की ज्या वेळेला असे काही इंटिमेट सीन येतात किंवा असे काही किसिंग सीन येत असतील तर तुम्ही तुमच्या बाळाच्या समोर काहीच रिॲक्शन देणं गरजेचं नाही आहे. कोणतीच रिॲक्शन देऊ नका. कोणत्या वयामध्ये आपण आपल्या मुलांशी बोलू शकतो, ज्या वेळेला आपली मुलं 1-2 वर्षाची होतात त्यावेळेला आपण आपल्या मुलांना प्रायव्हेसी शिकवू शकतो. तर प्रायव्हेसी म्हणजे काय, म्हणजेच जर बाळाचे कपडे चेंज करायचे आहेत तर तुम्ही तुमच्या बाळाला बेडरूममध्ये घेऊन जा किंवा बाथरूममध्ये घेऊन जा. त्यांना सांगा की हे एक प्रायव्हेट काम आहे जे आपण आपल्या
प्रायव्हेट ठिकाणीच करतो, म्हणजेच आंघोळ करणं, शिशू करणं किंवा कपडे चेंज करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बाथरूममध्ये दरवाजाची कडी लावून आतमध्ये करतो. हे आपण गोष्टी सगळ्यांच्या समोर नाही करू शकत. आता जर तुमच्या घरामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचं बाळ आहे आणि तुम्ही ओके आहात, तर तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता. तर तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, बाळ आई वडील असले त्याच्यासमोर तुम्ही कपडे चेंज करू शकता, हे नॉर्मल आहे. पण जर तुमचं बाळ कुठे पब्लिक प्लेसमध्ये असेल, म्हणजे मॉलमध्ये असेल, तर कृपया करून त्याचे कपडे चेंज करू नका. कारण ज्यावेळेला आपण आपल्या बाळाला प्रायव्हसी शिकवतो त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणजेच काय की खूप वेळा कळत नकळत लहान मुलं आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावतात आणि मग आपण काय करतो, त्यांना मारतो आणि त्यांना सांगतो असं करू नका. त्यावेळी आपण आपल्या मुलांना हे सांगू शकतो की प्रायव्हेट पार्ट प्रायव्हेट प्लेस, म्हणजेच काय की प्रायव्हेट पार्ट्सना फक्त प्रायव्हेट प्लेसमध्येच हात लावू शकतो, हाताळू शकतो. त्याने काय होईल की लहान मुलं आपल्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावणार नाहीत आणि कोणतीही वाईट गोष्ट त्यांच्याबरोबर होणार नाही आणि तुमच्यासाठीही ही गोष्ट सोपी होऊन जाईल. खूप वेळा असं होतं की लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडतात की हे काय आहे मम्मा, किंवा हे काय आहे, हे तुला काय आहे, बाबांना काय नाही आहे. म्हणजे जसं जसं ते लोक मोठे होतात, जसं जसं ते लोक बघतात, एक्सप्लोअर करतात, तेव्हा त्यांना थोडासा फरक जाणवतो कुठे ना कुठेतरी. हो, तुम्हाला सांगते, ज्या वेळेला माझं बाळ जवळजवळ 1-1.5 वर्षाचं होतं त्यावेळेला माझं बाळ म्हणायला लागलं की मम्मा हे काय आहे. आणि बाळाला सांगितलं की हे बाबांचे कपडे आहेत, हे मम्माचे कपडे आहेत, हे मम्मा घालते, हे बाबा घालतात. तर मम्माचे कपडे बाबा घालू शकत नाही, बाबाचे कपडे मम्मा घालू शकत नाही. तर साधीच सोपी गोष्ट म्हणजे आपण अंडरगार्मेंट्स आपले असतात. म्हणजेच हे की मुलींचे अंडरगार्मेंट्स वेगळे असतात, मुलांचे अंडरगार्मेंट्स वेगळे असतात. मग अशा वेळी लहान मुलांना त्याच्याबद्दल प्रश्न पडतात. जर तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगू शकता, नाही तर तुम्ही माझ्यासारखं समजवू शकता की मुलांचे कपडे वेगळे असतात, मुलींचे कपडे वेगळे असतात. मुलींचे कपडे मुलं घालत नाही, जसं की फ्रॉक वगैरे आहेत ते मुलं घालत नाही. मग त्याचनुसार जे अंडरगार्मेंट्स आहेत तेही मुलींचे वेगळे असतात आणि मुलांचे अंडरगार्मेंट्स वेगळे असतात. आता जेव्हा पण माझं बाळ अंडरगार्मेंट्स बघतो माझे, त्यावेळेला तो मला बोलतो हे माझ्या मम्माचे अंडरगार्मेंट्स आहेत, हे माझ्या पप्पांचे अंडरगार्मेंट्स आहेत आणि त्याच्यासाठी ही गोष्ट नॉर्मल आहे. त्याचनुसार एकदा माझ्या बाळाने मला हे विचारलं होतं, मम्मा हे काय आहे, म्हणजेच की हे काय आहे. माझं बाळ माझ्या ब्रेस्टबद्दल बोलत होतं. तर मी माझ्या बाळाला सांगितलं हे आपल्या शरीराचं अवयव आहे, तुलाही आहे, मम्मालाही आहे, तुझ्या बाबालाही आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुझ्या मम्माकडे एक सुपर पॉवर आहे, तुला दूध पाजू शकते किंवा फिडिंग करू शकते. सो बाबा तुझे असं करू शकत नाहीत. आणि ज्या वेळेला तू मोठा होशील त्यावेळेला तुला ही गोष्ट समजून जाईल. आता मग हे नॉर्मल आहे, जसं तुझं शरीर आहे, माझं शरीर आहे, तसंच तुझ्या बाबांचं पण शरीर आहे. फक्त एवढंच की तुझ्या मम्माकडे एक सुपर पॉवर आहे, ज्यामुळे तुझी मम्मा तुला फिडिंग करू शकते, बाबा तुला फिडिंग करू शकत नाही. सो ती गोष्ट सुद्धा माझ्या बाळासाठी आता नॉर्मल झालेली आहे. आता बाळाला समजायला लागले की हे मम्माचं शरीर आहे आणि हे बाबांचं शरीर आहे आणि हे असंच आहे. आणि तेव्हा मला अजिबात ऑकवर्ड वाटलं नाही किंवा वेगळी गोष्ट वाटली नाही, कारण की मी माझ्या बाळाबरोबर खूप कम्फर्टेबल आहे. माझं बाळ जेव्हापासून जन्मलं तेव्हापासून मी माझ्या बाळाबरोबर आहे. आणि लहान असताना मी माझ्या बाळाला जेव्हा टॉयलेट ट्रेनिंग केली त्यावेळेला सुद्धा माझं बाळ माझ्याबरोबर जायचं. सो माझं बाळ माझ्याबरोबर 6 महिन्याचं असल्यापासून टॉयलेटमध्ये जातं आहे, आंघोळ करताना सुद्धा माझ्याबरोबरच असतं आणि आम्ही कम्फर्टेबल असतो. त्यामुळे जर माझ्या बाळाला काही प्रश्न पडले तर मी त्या प्रश्नांची अशी उत्तरं देते. आता 2 वर्षाचा आहे त्यामुळे मी त्याला असं सांगितलं, तुमचं बाळ जर मोठं असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सांगू शकता हे तुझं शरीर आहे, हे माझं शरीर आहे, हे बाबाचं शरीर आहे. ज्या वेळेला तू मोठी होशील किंवा ज्या वेळेला तू मोठा होशील, तुला प्युबर्टी येईल, त्यावेळेला तुझ्या शरीरामध्ये सुद्धा काही ना काहीतरी बदल जाणवतील. जसं मम्माचं शरीर बदललंय, बाबांचं शरीर बदललंय, तसं तुझं सुद्धा शरीर बदलेल. तुझ्याही जर मेल असेल तर तुझीही दाढी येईल, मिशी येईल. जर मुलगी असेल तर तुम्ही सांगू शकता की तुलाही पिरियड येईल. म्हणजेच काय, तुम्ही प्युबर्टीबद्दल इतकं छान कम्युनिकेशन तुमच्या मुलांबरोबर करू शकता.